आपल्या पतीच्या नावाचं जे काही कुंकू ज्या दिवशी हरपतं त्या दिवशी तिच्या अंतःकरणातलं रडणं म्हणजे भयानक वास्तव आहे. ती रडत असताना रडते तरी कशी, ती सरळ म्हणते, ती जगाला दोष देत नाही, ती पांडुरंगाला परमेश्वराला म्हणते, माझा कुंकवाचा धनी, माझ्या कुंकवाचा धनी गेला मला या सोडूनी, एकाएकी आली हवा, माझा विजला मायेचा दिवा, माझा विजला मायेचा दिवा. ती माऊली रडत असते बाबा, का माझ्या कंपाळावरचं कुंकू गेलं, माझा प्रेमाचा सागर आटला, माझा प्रेमाचा सागर आटला. ती भगवंताला दोष देत असते, म्हणत असते माझ्या प्रेमाचा माझा मायेचा दिवा गेला. म्हणून त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये जे पतीविषयी जे काही रडण्यातून प्रेम व्यक्त होतं ना, हेच ग्रस्ती जीवनाचं सार आहे. लक्षात घ्या. काही ठिकाणी रडतात बरं का बाबा, आयुष्यभर आपण रडत असतो. कशासाठी? मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, याच्यासाठी प्रत्येक माणूस रडत असतो. पण मृत्यू काळामध्ये आपली पत्नी आपल्यासाठी जी रडते ना, ती कशापोटी रडते? तर वैधव्य प्राप्त झालं, कंपाळावरचा कुंकू गेला, माझा आधार गेला, माझी माया गेली, हे सगळं तिला आठवतं, ती रडत असते. तदनंतर दुसरा नंबर लागतो आपल्या मुलीचा. लक्षात घ्या. कारण शास्त्रकार सांगतात, बापासाठी रडे लेक आणि भावांतरीचा एक. आपल्या वडिलांसाठी जी मुलगी रडते ना, तिचा भाव एक असतो, म्हणून ती बापासाठी रडत असते. पण लक्षात घ्या, या कलियुगामध्ये काय झालं माहितीये का? कलियुगामध्ये वेळ कुणालाच नाही, कुणाला द्यायला वेळ कुणालाच नाही. मुलाबाळांनी आपल्या वडिलांना भेटायला यावं, पण आई वडिलांनी मुलाबाळांना भेटायला जावं. अण्णांचं मन दुःखित होतं आणि तेवढ्यासाठीच आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते अण्णा. बरोबर आहे ना? कारण अण्णा बघत होते, मनुष्य जीवन हे दुःख सहन करण्यासाठीच आहे. कारण ज्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलात ना, ते जीवन आणि ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जगतो, तो संसारच मुळात दुःखाचा कारण आहे. कारण संसाराचं मूळ हे उलट आहे. गीता 15व्या अध्यायामध्ये सांगते, वृद्ध मूल मद शाख मश्वत्थम प्रावृव्यम. बरोबर आहे की? गीता स्वतः सांगते संसार वृक्षाचं मूळ हे उलट आहे. याच्यामध्ये तुम्ही चांगलं करायचं त्याचं फळ वाईट मिळतंय, आणि वाईट करायला गेले की त्याचं फळ चांगलं मिळतंय. कलियुगामध्ये हा संसार वृक्ष आहे. संसारामध्ये तुम्ही जर भांडी कुंडी विकत घ्यायला गेलेत ना, तर तुम्हाला काय वाटेल माहिती का? सुख आहे. पण तेच भांडी जर एकदा गेली किंवा वाचली तर त्या ठिकाणी दुःख वाटतं आपल्याला. असा हा संसार आहे. मग त्या ठिकाणी अण्णा आपल्या मुलीला भेटायला गेले, त्या ठिकाणी अंतःकरण दुःखीतच होतं. कारण जगामध्ये विश्वामध्ये सर्वात मोठं दुःख एकच आहे की पित्याच्या आधी पुत्रानं जाऊ नये. बरोबर? आणि धर्मशास्त्र हेही सांगतं की पुत्राच्या आधी पित्यानेही जाऊ नये. तुम्ही म्हणाले हे कसं? हे तर पटलं की पित्याच्या आधी पुत्र जाऊ नये, हे तर पटलं, पण पुत्राच्या आधी पिता का जाऊ नये? कारण मानवी जीवन हे प्रत्येकाला दिलेलं आहे. ते मानवी जीवन जगत असताना पिता जरी असला तर त्याला संपूर्ण आयुष्य जगण्याची मुभा शास्त्रकारांनी दिली, आणि पुत्र जरी असला तरी त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कर्मानुसार त्याला जेवढं आयुष्य तेवढं आयुष्य जगून जाण्याची मुभा दिली. पण असं नाही पित्याच्या आधी मुलगा जावा आणि मुलाच्या आधी पिता जावा. पण दुःख एवढंच आहे की पित्याच्या आधी मुलानं जाऊ नये. त्याचं कारण आहे की लहानाचा मोठा केलेला असतो, आपल्या स्वहस्ते ते झाड लावलेलं असतं, आणि जर ते आपल्या नेत्रासमोर जर तोडलं गेलं, कापलं गेलं तर मात्र पित्याला सुद्धा दुःख होतं. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी झालेला मोह दूर करण्याकरिता भगवान परमात्मा स्वतः अर्जुनाला सांगतायत, जे समजते ये भूते, या मृत्यूलोकामध्ये जेवढी माणसं आहेत एवढी माणसं ही जन्माच्या आधी काय होती? आत्मरूपामध्ये होती. पण जन्माला आल्यानंतर हे देहधारी झाले, म्हणून हा मानव देह आहे. आज 11वा विधी आहे. 11वा. बरोबर आहे? किती? 11 दिवस पूर्ण झाले. आता 11वा म्हणजे शास्त्रकार सांगतायत की ज्या दिवशी हा पुण्यात्मा गेला, जीव गेला, अग्निदान अग्निसंस्कार केल्यानंतर 13 दिवस या ठिकाणी हा मानव देह सुतकी असतो. किती दिवस? 13 दिवस. त्याचं शास्त्रीय कारण मागच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगून गेलो की धर्मशास्त्राने सांगितलेल्या
16 संस्कारापैकी 3 संस्कार आपले होतात, पण वजा 13 संस्कार होत. पुन्हा एकदा ऐका, माणसाचा 13वा का करावा, धर्मशास्त्राने 13 दिवस का सांगितले, त्याचं कारण सांगतोय तुम्हाला की धर्मशास्त्राने जे काही मानवी देहाला जन्मापासून मरेपर्यंत 16 संस्कार सांगितले. 16 संस्कारांपैकी 3 संस्कार होतात, 13 संस्कार बाकी असतात. 3 कोणते कोणते होतात? उपजलिया बालकाची नाम नयतय पाशी, बाळ जन्माला आला म्हणजे त्याला नाव नसतं. 12व्या दिवशी जेव्हा आपण सर्व गणगोत जमा होतो, बारसं नावाचा विधी करतो आणि बारशाच्या दिवशी त्या देहाला नाव ठेवतो. बरोबर आहे. मग नामकरण नावाचा पहिला संस्कार करतो आणि तो संस्कार करण्यासाठी सर्व परिवार बरोबर असतो. दुसरा संस्कार आपल्या जीवनात घडतो तो विवाह संस्कार. बर का, विवाह संस्कार घडतो. एकाने मला प्रश्न केला, बाबा तुम्ही म्हणताय विवाह संस्कार घडतो, पण जर मध्येच माणूस विवाहाच्या आधी जर गेला तर? म्हटलं शास्त्रानं विवाहाच्या आधी जरी गेला तरी शास्त्र असं सांगतंय की त्याला पुन्हा नवरदेव करा, त्याला हळद लावा आणि नवरदेव करून त्याची बोलवण करा. म्हणजे तो विवाह संस्कार त्याच्या जीवनात करावा लागतो. दुसरा संस्कार विवाह संस्कार आणि तिसरा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. अंत्यसंस्कार हा तुम्ही जरी नाही म्हटले करायचा नाही तरी हा करावा लागतो. हे 3 महत्वाचे संस्कार मानवी जीवनामध्ये होतात. तुमची इच्छा नसली तरी ते करावे लागतात आणि ते करण्यासाठी सर्व समाज एकत्र असतो. आपली भावकी असते, आपली गावकी असते, आपले सगळे सोयरे, आपले मायबाप सगळे त्या ठिकाणी या 3 संस्कार करायला हजर असतात. म्हणून या ठिकाणी ते 3 संस्कार या देहावर होतात आणि बाकी शिल्लक किती राहतात? 13 संस्कार आपल्या जीवनात आपल्या देहावर करायचे असतात, जे जन्मापासून अंतकाळापर्यंत आपल्याला करायचे असतात. व 13 संस्कार आपले बाकी आहेत. किती? आपण तर निघून गेलो, आपला देह संपला. रामकृष्ण बाबा, आपला देह संपला, आपला देह अग्निदानापर्यंत त्या अवस्थेपर्यंत पोहोचलाय. पण आता 13 संस्कार या देहावर कसे करायचे? कारण संस्कार करण्यासाठी देह तरी पाहिजे का नाही? देह जर नसेल तर संस्कार कसे करता येतील? मग मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराणाच्या विधीनुसार 13 संस्कार आपल्याला 13 दिवस करण्यासाठी, ज्या दिवशी आपला देह आपल्या सुपुत्राच्या हातून, धर्मशास्त्र सांगतंय की आपल्या मुलाच्या हातून तो विधी व्हावा. जर आपला मुलगा नसेल तर मुलीच्या हातून तो विधी व्हावा. मुलगी नसेल तर आपले जे काही भावकी मंडळी, आपले पुतणी आहेत, आपले भाऊ आहेत, त्यांच्या हातून तो विधी व्हावा. भावकी मंडळीच्या हातून विधी व्हावा. आणि भावकी मंडळी जर 4 धाम यात्रेला गेली असेल, तुम्हाला कळलं का नाही कळालं ते नंतर कळत. बरोबर आहे ना? जर भावकी मंडळी 4 धाम यात्रेला गेली असेल तर गावच्या पाटलानं तो विधी करावा असं धर्मशास्त्र सांगतं. कळालं तुम्हाला अण्णा? हा, तर गावच्या पाटलानं हा विधी करावा, पण आपल्या सुपुत्राच्या हातून करावा. जेव्हा या देहाला अग्निदान करतात, अग्निदानानं म्हणजे अग्निदान या अवस्थेला पोहोचवण्यासाठी आधी मात्र मृत्यू झाल्यानंतर तो देह आपण शृंगारतो, त्याला नवीन वस्त्र देतो. बरोबर? धर्मशास्त्र, हिंदू धर्म नीतीनुसार चैत्र पाडव्यापासून तर पुन्हा चैत्र पाडव्यापर्यंत जेवढेही उत्सव सण आपल्या हिंदू धर्मात सांगितले, एवढे सण आपल्याला एकाच विधीच्या वेळेला करायचे असतात. किती? लक्षात घ्या. कारण दिवाळी आली, नवे वस्त्र, बरोबर आहे, होलिका, बरोबर आहे, अक्षय तृतीया, माठ घागर, हे सगळं विस्तारित वर्णन आहे. सगळे 12 महिन्याचे जेवढे सण आपले आपण साजरे करतो ना हिंदू धर्मामध्ये, तेवढे सण त्या अंतकाळाच्या विधीच्या वेळेला सगळे सण साजरे होतात. होळी होते कारण आपल्या देहाची होळीच होते ना दादा, बरोबर आहे की नाही? समोर आपल्या सुपुत्र मडकं घेऊन चालतो म्हणजे गुढी घेऊन चालतोय. पाडवाही होतो त्या दिवशी, वस्त्र दिवाळी होते, बरोबर आहे की नाही? सगळेच सण त्या दिवशी होत असतात. मग या ठिकाणी विसावा देतो आपण, देतो. विसावा दिल्यानंतर त्या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये बांधलेला जो काही शिधा असतो त्या ठिकाणी सांडला जातो आणि तिथे म्हणजे या शिऱ्याचा आपला सुद्धा आता संबंध राहिला नाही. या अवस्थेतून आपण त्याला लाथळून पुढे निघतो आणि पुढे निघाल्यानंतर विसावा नावाचा त्या ठिकाणी दगड उचलतात ना तुमच्याकडे. मग विसावा नावाचा दगड उचलल्यानंतर ज्या ठिकाणी 3ऱ्या दिवशी रक्षाविधी होतो, त्या रक्षाविधीतून असणाऱ्या आस्ती एका कलशामध्ये भरतो. विसाव्याचा दगड आणि कलश योग्य ठिकाणी ठेवतो. योग्य ठिकाणी ठेवण्याचं कारण एकच आहे की हा आत्मा
या ठिकाणी गेल्यानंतर 3.5 तासाचा काळ घेतो. 3.5 तासाच्या काळामध्ये आपल्याला अंत्यविधी करायचा आहे. 3.5 तासाच्या आधी अंत्यविधी करायचा नाही. प्राण जरी गेला तरी कमीत कमी हा देह 3.5 तास तरी आपल्याला ठेवावा लागतो. बरीच मंडळी घाई करते, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. आपल्याला माहिती आपलं जीवन कसं आहे माहितीये का? आहे तोपर्यंत किंमत आहे, गेल्यानंतर आहे तोपर्यंत किंमत नाही आणि गेल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका. कारण आहे ना, आपलं काय माहितीये का? आहे तोपर्यंत किंमत नाही दादा, आहे तोपर्यंत किंमत नाही. गेल्यानंतर किंमत आपल्याला कळते. जोपर्यंत आंब्याचं झाड मोठं आहे, फळं देत आहे चांगलं, तोपर्यंत त्याची किंमत आहे. पण त्याच माणसाने स्वतः